सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर येथील न्यायालयाने 20 मार्चपर्यंत 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। खोक्याला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून गुरुवारी ताब्यात घेतले होते। एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण, घरात आढळलेला गांजा या प्रकरणात देखील गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता। अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर यासह इतर ठिकाणी त्याने प्रवास केला। संभाजीनगर येथून तो थेट प्रयागराज येथे पोहोचला होता। त्याचे लोकेशन मिळताच बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांशी संपर्क साधला, त्याला त्याच ठिकाणी अटक केले। यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्याला बीडकडे आणण्यात आले होते। भोसलेचा अनेक गुन्ह्यात पाय खोलात असल्याचे स्पष्ट होत आहे। 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभागाने व पोलिसांनी संयुक्तपणे झाडाझडती घेतली होती। या कारवाईत 600 ग्रॅम सुका गांजा साठवला। याचबरोबर काळ्या बाजारात ह्याची किंमत तब्बल 7200 रुपये असल्याचे स्पष्ट झाले। त्याचबरोबर भोसलेच्या घरात प्राण्याचे वाळलेले मांस देखील हस्तगत करण्यात आलेले होते। या सर्व गुन्ह्यामध्ये आता सतीश भोसले यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज शिरूर पोलीस स्टेशनसह न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते। यावेळी 20 मार्चपर्यंत त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। 20 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून त्याला पुढील आता सुनावणी ही शिरूर न्यायालयामध्ये 20 मार्च रोजी होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।